गोंदिया जिला एक आदिवासी बहुल क्षेत्र के रूप में जाना जाता है। आदिवासी समाज के विद्यार्थियों को मुख्य धारा की शिक्षा से जोड़ने के उद्देश्य से सरकार द्वारा आदिवासी आश्रमशालाएं चलाई जा रही हैं। इन्हीं आश्रमशालाओं के माध्यम से अब गर्मी की छुट्टियों का सदुपयोग करते हुए विद्यार्थियों को विभिन्न प्रकार के प्रशिक्षण दिए जा रहे हैं। गोंदिया के देवरी स्थित आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालय के अंतर्गत संचालित गोंदिया जिले की 11 आदिवासी आश्रमशालाओं के विद्यार्थियों के लिए ग्रीष्मकालीन शिविर समर कैंप का आयोजन किया गया है। इस शिविर में कुल 120 विद्यार्थी विद्यार्थिनियां भाग ले रहे हैं। छात्र अपने गर्मी की छुट्टियों का रचनात्मक उपयोग करते हुए विभिन्न कला एवं कौशल सीख रहे हैं। कोई हाथ में ब्रश लेकर पेंटिंग कर रहा है तो कोई धनुष बाण चलाना सीख रहा है। संगीत का प्रशिक्षण भी दिया जा रहा है। इतना ही नहीं, छात्र मिट्टी से महापुरुषों की मूर्तियां, किले, बांस से उपयोगी वस्तुएं, पारंपरिक गोंडी पेंटिंग, मेहंदी डिजाइन आदि बनाना भी सीख रहे हैं। इस प्रशिक्षण से विद्यार्थियों में न केवल रचनात्मकता विकसित हो रही है, बल्कि भविष्य में वे इन कौशलों के आधार पर स्वयं का रोजगार भी शुरू कर सकते हैं। इस शिविर से विद्यार्थियों को शिक्षा के साथ साथ जीवनोपयोगी कला और व्यावसायिक मार्गदर्शन मिल रहा है। कई छात्रों ने इस अनुभव को लाभकारी और आनंददायक बताया है। यावेळी आम्ही 1 मे पासून समर कॅम्प सुरू केला। 28 एप्रिल पासून परीक्षा संपल्या मुलांच्या। यावेळी आम्ही थोडे काही असे प्रोफेशनल कोर्सेस घेतलेले होते, जसे की रांगोळी, मेहंदी, क्ले आर्ट आहे, बांबूपासून विविध वस्तू आहे, संगीत आहे, गोंडी पेंटिंग आहे आणि स्पोर्टचे काही आमचे राज्यस्तरीय मुलांसाठी तयारी करतो। आमचा असा त्याच्यामागे उद्देश होता की आदिवासी मुलांनी काही कलागुण शिकावेत आणि त्या कलागुणाच्या माध्यमातून काही त्यांना अर्थार्जन वगैरे मिळायसाठी स्वावलंबन यावं किंवा अशा काही कला शिकाव्यात सुट्ट्यांमध्ये, असा यामागचा उद्देश होता। 129 मुलं आहेत आणि 31 तारखेपर्यंत समर कॅम्प आहे। गोंदिया जिल्ह्यातले जे आमच्या 11 आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्या आश्रमशाळेतले सिलेक्टेड जे मुलं होते, जे सुट्ट्यांमध्ये इथे यायला ये होते आणि जे काही आम्ही पहिला टेस्ट घेतला होता त्याच्यामध्ये पास झाले होते, अशी मुलं आहेत। काल आम्ही एक मेट्रो राईड केली त्यांची नागपूरला। नागपूरमध्ये या मुलांनी माननीय महामहिम राष्ट्रपती महोदय द्रौपदी मुर्मूजी यांचं रांगोळीद्वारे रेखाचित्र रेखाटलं होतं। तसेच आमचे अपर आयुक्त मॅडम त्या ठिकाणी उपस्थित होत्या। आदरणीय मंत्री महोदय, आदिवासी विकास सचिव सर आणि आयुक्त मॅडम नाशिक यांनी आम्हाला मुलांचे कलागुण वाढवण्यासाठी काही अशा उपाययोजना करायला ज्या सूचना दिल्या होत्या, त्या अनुषंगानंच हा कॅम्प आयोजित केला होता। मी गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी समुदायाच्या सर्व नागरिकांना आवाहन करेल की आमच्या शासकीय आश्रमशाळांमधल्या नीट जेई सीईटी जे क्लासेस असतील, समर कॅम्प असतील, राज्यस्तरीय स्पर्धांसाठी मुलांची तयारी करणे असेल, स्कॉलरशिपसाठी मुलांची तयारी करणे असेल, या काही गोष्टी होत आहेत। तर आपण जास्तीत जास्त संख्येनं आपल्या गोंदिया जिल्ह्यातल्या ज्या 11 आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत, या ठिकाणी आपल्या पाल्यांचे प्रवेश घ्यावेत, असे मी या निमित्तानं सर्व आदिवासी पालकांना आवाहन करतो। माझे पूर्ण नाव अर्चना सुखलाल घासले, मी बोरगाव शाळेतली आहे। माझ्या शाळेचे नाव शासकीय माध्यमिक उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोरगाव बाजार 1 मे 2025 ह्या तारखेला सुरू झाली आणि 1 तारखेला आम्हाला 1 धारा जाडी, 2 धारा जाडी शिकायला मिळली आणि 2 तारखेला 3 धारा जाडी शिकायला मिळली आणि आतापर्यंत बहुत काही मिळालं शिकायला। गुलदस्ते, बॅचेस, करंडे, कंदील, सटकुनी जाडी, किचन आणि खूप काही शिकायला मिळालं। छान वाटलं आम्हाला। असेच कॅम्प राहायला पाहिजे। आमचा कॅम्प 1 तारखेपासून सुरू झाला आणि या कॅम्पमध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं, जसे ड्रम सेट वाजवणे, कांगो आणि म्युझिकच्या बारेमध्ये आम्हाला काही माहिती नव्हतं। आता स्वर कसे लागतात, स्वर कसे लावायचे, हे सगळं आम्हाला डोंगरे सर आणि गिरी मॅमने शिकवलं, आमच्या पीओ सरांना। कारण त्यांच्यामुळे इथे समर कॅम्प झाला आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं। मी इथं बोरगाव शाळेमध्ये उन्हाळी कॅम्पमध्ये ॲथलेटिक्स इव्हेंटमध्ये आहो आणि 1 मे पासून आमचा हा कॅम्प सुरू झालेला आहे आणि 1 मेला आमच्या बॅटरी टेस्ट झाला आहे। त्यानंतर आमच्या स्ट्रेंथ पावन सरांनी, आमचे कचलाम सरांनी आमचे इव्हेंट निवडला आणि इव्हेंट निवडून सरांनी आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहेत, जेणेकरून आमच्या बॉडी फिटनेस राहावा आणि उन्हाळा असल्यामुळे आम्हाला आता ऑक्सिजन आहे, म्हणून आम्हाला स्ट्रेंथ वर्कआउट आणि इंडोरन्स देत आहे। आणि समोरच्या जून महिन्यामध्ये आम्हाला पल्स मोबिलिटी देणार आहेत आणि समर कॅम्पमध्ये खूप चांगलं वाटलं आणि आमच्या
प्रॅक्टिस खूप छान होते आणि आमचं परफॉर्मन्स खूप चांगला छानपणे वाढला आहे. या कॅम्पमध्ये अजूनही प्रॅक्टिस पाहिजे जेणेकरून आम्हाला नॅशनलला खेळता आले पाहिजे.